हरे कृष्ण. भक्तिशास्त्रीच्या पहिल्या अध्यायाच्या लेसन क्रमांक 1, 2, 3 आणि 4 या सत्रामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय पहिला आणि या अध्यायाचं शीर्षक आहे अर्जुन विषाद योग. म्हणजे अर्जुनाला ही कुरुक्षेत्राची रणभूमी आणि त्याच्यावर उपस्थित असलेले त्याचे सर्व नातेवाईक यांना पाहिल्यानंतर जे दुःख झालं त्याला विषाद असं म्हणतात. तर या संपूर्ण 46 श्लोकांचं वर्गीकरण वेगवेगळं असं करण्यात आलेलं आहे. तर पहिला श्लोक जो आहे त्याला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या श्लोकाला दुर्योधनांचं आचार्यांकडे जाणे असं शीर्षक आहे. तिसऱ्या श्लोकापासून ते 11व्या श्लोकापर्यंत दुर्योधनाची कुटील राजकारणी नीती आणि त्याचबरोबर दोन्ही सैन्यातील महावीरांचं वर्णन. 12वा आणि 13वा श्लोक हा शंखनाद असं याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 14व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत पांडवांच्या विजयाची स्पष्ट चिन्ह काय आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. 21व्या श्लोकापासून ते 27व्या श्लोकापर्यंत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि श्लोक क्रमांक 28 ते 46 या सर्व श्लोकांमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांसमोर अनेक तर्क उपस्थित करतो आणि भगवंतांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो की युद्ध का केलं नाही पाहिजे. म्हणजे युद्ध न करण्यासाठी अर्जुनाने भगवंतांना दिलेले काही तर्क आणि विचार. तर असं या संपूर्ण अध्यायाचं वर्गीकरण आहे. तर श्लोक जे आहेत हे श्लोक आपण सगळ्यांनी वाचायचे आहेत. आणि त्यामुळे कारण श्लोक वाचण्यामध्ये आपला बराचसा वेळ लागतो त्याला. तर माझी अशी विनंती राहील की तुम्ही श्लोक वाचून घ्या आणि आपण श्लोकांच्या नंबरवर त्याचं वर्गीकरणाप्रमाणे पुढे जाणार आहोत. त्याचबरोबर आपली जी क्लोजबुक एक्झाम असते, बंद पुस्तक परीक्षा, तर त्याचे काही तयारीचे प्रश्न आहेत. ते एकूण 12 प्रश्न या पहिल्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. तर ते 12 प्रश्न कोणते आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि उपमा म्हणजे ज्याला ॲनॉलॉजी असं म्हटलं जातं, तर या उपमा काही या पहिल्या अध्यायात नाही आहेत. आणि पाठांतराचे श्लोक सुद्धा या पहिल्या अध्यायात आपल्याला काही नाही आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त क्लोजबुक एक्झाम तयारी सुरू करायची आहे. तर अध्यायाला सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला नंबर वाईज क्लोजबुक एक्झाम काय काय आहे ते प्रश्न मी सांगतो तुम्हाला. त्याची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. मी तुम्हाला श्लोक संख्या पण सांगणार आहे म्हणजे तुम्हाला शोधणं हे सोपं जाईल. तर क्लोजबुक एक्झाममध्ये पहिला प्रश्न असा आहे की धृतराष्ट्राच्या मामकाहा असा उल्लेख करण्यामागे काय हेतू स्पष्ट होतो. श्लोक क्रमांक 1. त्यानंतर याच श्लोकामध्ये धृतराष्ट्र का घाबरला होता हा दुसरा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे याच श्लोकामधला, कुरुक्षेत्राचं रणांगण पाहण्यासाठी संजय जो या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीचं वर्णन करतोय तो कसा काय सक्षम होता याचं कारण तुम्ही शोधायचंय आणि ते उत्तर लिहायचंय. त्यानंतर तिसऱ्या श्लोकामध्ये दुर्योधन असं म्हणतोय तव शिष्येण धीमता, असं म्हणण्यामागचं काय कारण किंवा या म्हणण्याचं काय महत्व आहे याचं उत्तर तुम्ही शोधायचंय. चौथ्या श्लोकामध्ये द्यूत क्रीडा जी झाली
पांडव आणि कौरव यांच्यामध्ये. तर द्यूत क्रीडेच्या सामन्यानंतर भीमाने काय काय प्रतिज्ञा घेतल्या होत्या या तुम्ही शोधायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा आणि त्याच्यासाठी श्लोक आहे 11वा. दुर्योधनाला भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण समर्थनाबद्दल का विश्वास होता? त्याला असं का वाटत होतं की द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह हे दोघेही मला निश्चितपणे सपोर्ट करतील? हे कारण तुम्ही शोधायचं आहे. त्यानंतर पांडवांच्या विजयाची स्पष्ट चिन्हे कोणती? हा 7वा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला 14व्या श्लोकापासून ते 20व्या श्लोकापर्यंत मिळणार आहे. एकूण मिळून 9 लक्षणं आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला कोणतीही 4 विचारली जातील आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही सर्वच्या सर्व 9 विजयाची स्पष्ट चिन्ह लिहू शकता. त्यानंतर 8वा प्रश्न असा आहे की अर्जुनाच्या रथावर जो ध्वज लावलेला होता त्या ध्वजावर हनुमानाचं चित्र आहे. तर या चित्राचं महत्व काय आहे? कशासाठी हनुमानाचं चित्र तिथे आहे? आणि हे विस्तृत करून तुम्ही सांगायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे 20व्या श्लोकामध्ये. 9वा प्रश्न असा आहे की गुडाकेश या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि याचं उत्तर तुम्हाला मिळेल 24व्या श्लोकामध्ये. 10वा प्रश्न असा आहे 6 प्रकारचे आततायी कोणते कोणते? त्याची यादी तुम्ही बनवायची आहे आणि याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे 36व्या श्लोकामध्ये. 11वा प्रश्न असा आहे की एखाद्या कुळाचा कशा प्रकारे विनाश होत जातो? त्या विनाशाच्या प्रत्येक पायरीचं वर्णन तुम्ही करायचंय आणि यासाठी तुम्ही 39वा श्लोक ते 42व्या श्लोकापर्यंत हे सर्व श्लोक पाहायचे आणि कुळाचा विनाश कशा प्रकारे होतो त्याची प्रत्येक स्टेप जी आहे किंवा प्रत्येक पायरीचं वर्णन तुम्ही करायचं एकेका वाक्यामध्ये. त्यानंतर 12वा प्रश्न असा आहे की युद्ध न लढण्यासाठी अर्जुनाने काय काय युक्तिवाद किंवा तर्क भगवान कृष्णांसमोर ठेवले त्याची यादी बनवायची आहे आणि यादी बनवण्यासाठी तुम्हाला 27व्या श्लोकापासून ते 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकापर्यंत सर्व श्लोक पाहायचे आहेत. त्या पाहिल्यानंतर ती यादी तुम्ही बनवू शकाल की कोणती कोणती कारणं अर्जुनाने भगवान कृष्णांना दिली की युद्ध का नाही केलं पाहिजे यासाठी. तर अशा पद्धतीने क्लोजबुक एक्झाम तयारीचे प्रश्न तुम्ही करणार आहात. थँक्यू. आता आपण या अध्यायाला सुरुवात करणार आहे. तर पहिलाच श्लोक आहे पहिल्याच अध्यायाचा, त्यामुळे आता पहिला मी श्लोक म्हणणार आहे, पण यानंतरचे श्लोक तुम्ही म्हणायचे पण आहेत आणि कसे म्हणायचे हे तुम्ही शिकायचं पण आहे. तर तुमच्यासाठी मी पहिला श्लोक म्हणतो आणि त्यानंतरचे श्लोक मात्र तुम्ही तुमचे पाठ करायचे. मी तुम्हाला श्लोक कसा म्हणायचा हा मीटरही सांगून ठेवतो. तर त्या मीटरप्रमाणे तुम्ही म्हणू शकता. वेगवेगळ्या पद्धतीचे मीटर आहेत, वेगवेगळ्या छंदामध्ये तुम्ही म्हणू शकता. तर तुम्हाला जो छंद आवडेल, ज्या पद्धतीने तुम्ही लहानपणी याची प्रॅक्टिस केली असेल शाळेत असताना वगैरे, तर त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली तरी चालू शकतं. तर पहिला श्लोक मी म्हणून दाखवतो. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तर धृतराष्ट्र म्हणाला की हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर जे सगळे कौरव पांडव एकत्र आलेले होते आणि त्यांची इच्छा होती युद्ध करण्याची, तर त्यावेळेस माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? तर अशा पद्धतीने धृतराष्ट्राचा पहिला प्रश्न आहे. तर ह्या
अध्यायाला सुरुवात करायच्या अगोदर प्रभुपाद आपल्याला या भगवद्गीतेच्या सुरुवातीला एक उपोद्घात देतात. म्हणजे हे भगवद्गीता कशा पद्धतीने आपण अभ्यास केली पाहिजे या संदर्भात प्रभुपाद खूप विस्तृत विवरण करतात आणि 27 पानांचं प्रभुपादांचं विवरण आहे. तर माझी विनंती राहील तुम्हाला सगळ्यांना की कृपा करून तुम्ही हा जो उपोद्घात आहे हा तुम्ही वाचा, जेणेकरून तुम्हाला कंप्लीट ओव्हरव्ह्यू, म्हणजे ज्याला विहंगावलोकन असं म्हटलं जातं, तर तो तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे तुमची चेतना तशा पद्धतीने बनेल की कशा परिस्थितीमध्ये, कशा स्वरूपामध्ये, कुठल्या चेतनेमध्ये भगवद्गीता ही शिकली पाहिजे, भगवद्गीतेचं अध्ययन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दल तुम्हाला एक विस्तृत असा दृष्टिकोन प्राप्त होईल. का माहितीये का? कारण भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचलं जाणारं एक आस्तिक्यवादी विज्ञान आहे आणि हे एकमेव विज्ञान असं आहे की जे संपूर्ण जगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं. मनुष्यानी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचं अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन करणं हा याच्या मागचा हेतू आहे. वैयक्तिक हेतूपूर्वक भगवद्गीतेचा अर्थ आपण लावला नाही पाहिजे. आणि प्रभुपाद दरवेळेस सांगतात, असं बघायला गेलं तर या मार्केटमध्ये जी काही शास्त्र उपलब्ध आहेत, भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या एडिशन्स उपलब्ध आहेत, तर त्याच्यामध्ये प्रभुपाद असं सांगतात की कुठलाही वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता केवळ जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना शरण गेलेली आहे, म्हणजे थोडक्यात जी व्यक्ती वैष्णव आहे, अशाच कृष्ण भक्ताकडून भगवद्गीता आपण समजून घेतली पाहिजे. तर भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचं स्पष्ट उदाहरण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्येच देतात आणि ते उदाहरण आहे अर्जुन. आता अर्जुनाने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडूनच श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समस्त वैदिक ज्ञान जे आहे, तसंच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील जे ज्ञान आहे ते केवळ त्याला भगवद्गीता वाचून प्राप्त होऊ शकतं. एवढं या भगवद्गीतेचं महत्व आहे. आणि या ज्ञानाव्यतिरिक्त, म्हणजे जे ज्ञान भगवद्गीतेत दिलंय त्या व्यतिरिक्तही शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या अशा गोष्टी सुद्धा तो भगवद्गीतेमध्ये त्याला त्याचं दर्शन प्राप्त होऊ शकतं. हे भगवद्गीतेचं एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. पण हे दुर्मिळ वैशिष्ट्य केव्हा प्राप्त होऊ शकतं? जर एखाद्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन प्रमाणित आणि प्रामाणिक अशा आध्यात्मिक गुरुकडनं, गुरु शिष्य परंपरेमार्फत, जी गुरु शिष्य परंपरा साक्षात भगवान श्रीकृष्णांपासूनच सुरू होत आहे, अशा प्रमाणित गुरु शिष्य परंपरेमधनं जर हे ज्ञान घेतलं तर त्याला हे सहजरित्या, तस्याहम सुलभ पार्थ, भगवंत भगवद्गीतेत सांगतात, त्यांच्यासाठी हे ज्ञान अतिशय सुलभ असं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान जे आहे हे साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे ते परिपूर्ण असं आस्तिक्यवादी विज्ञान आहे. तर हे आले भगवद्गीतेचं महत्व आणि कशा पद्धतीने आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा आपण हा प्रभुपादांचा, ही भगवद्गीता जशी आहे तशी हा जो ग्रंथ आहे, तर या ग्रंथातनं प्रभुपादांचा पहिले उपोद्घात 27 पानांचा आपण वाचून घ्यायला पाहिजे. त्यानंतर 28व्या पानावर गुरु शिष्य परंपरा दाखवण्यात आलेली आहे. तर ती गुरु शिष्य परंपरेत कोण कोण पूर्ववर्ती आचार्य होऊन गेले यांचं सुद्धा आपण अवलोकन केलं पाहिजे.
त्यांची नावं वाचली पाहिजेत, म्हणजे आपल्याला कळेल की कशा पद्धतीने 4थ्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण स्वतः सांगतात, एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदुः, की कशा पद्धतीने हे ज्ञान, हे जे अमूल्य ज्ञान आहे, हे प्रमाणित आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरुशिष्य परंपरेमध्ये आपल्यापर्यंत येत आहे. तर पहिल्या श्लोकात जे सांगण्यात आलेलं आहे तर त्याचं टायटल आपण पाहिलंय. तर पहिल्या श्लोकाचं टायटल आहे धर्मक्षेत्रे. तर ह्याच्यामध्ये महत्वाचे काही पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तर ते पॉइंट्स आपण लक्षात ठेवूया, म्हणजे आपल्याला कळेल की काय काय महत्वाचे मुद्दे या पहिल्या श्लोकात येतात. धर्मक्षेत्रे म्हणजेच हे असं ठिकाण आहे ज्याला धर्मक्षेत्र म्हटलं जातं. म्हणजे काय, जिथे धार्मिक कार्य केली जातात असं ठिकाण. तर हा शब्द जो आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या बाजूनी उपस्थित झाले, म्हणून या क्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हणण्यात आले. त्यानंतर दुसरा मुद्दा असा की असं कोणतं कारण होतं की ज्यामुळे धृतराष्ट्र घाबरला होता किंवा भयभीत झालेला होता. काय आहे की कौरवांचा पिता धृतराष्ट्र हा त्याच्या मुलांच्या म्हणजे पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल थोडी शंका त्याच्या मनात होती. तो साशंक होता आणि त्यामुळेच त्यांनी काय केलं, त्याचा जो सचिव होता संजय, त्याच्याकडे विचारणा केली त्यांनी. आणि पहिल्याच श्लोकात तो म्हणतोय किम अकुर्वत संजय, त्यांनी काय केलं. आता पूर्ण निर्धार करून युद्ध करण्याच्या तयारीनेच त्याचे स्वतःचे आणि त्याचा धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र म्हणजे कौरव आणि पांडव हे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर एकत्र आलेले होते आणि त्याला त्याची पुरेपूर खात्री होती. पण तरी सुद्धा या ठिकाणी त्याची जी विचारणा आहे ही अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण कदाचित असं होऊ शकलं असतं की दोन्ही भाऊ एकमेकांच्या समोर उभं राहिल्यानंतर त्यांना आपल्या नातेसंबंधांची जाणीव होईल आणि ते काहीतरी तडजोड करतील आणि ठीक आहे थोडं तू घे थोडं मी घेतो असं म्हणून काहीतरी तडजोड करून एक तोडगा काढतील, ही चिंता त्याला होती. आणि त्याची इच्छा नव्हती की कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलांनी तडजोड केली पाहिजे, पांडवांना काहीही द्यायचं नाही, हा धृतराष्ट्राचा निर्णय होता. आणि त्याच पद्धतीने दुर्योधन आणि बाकी सर्व कौरवांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये हीच धृतराष्ट्राच्या मनामध्ये साशंकता होती. आणि त्याला असं वाटत होतं की माझ्या मुलांनी कुठल्याही परिस्थितीत तडजोड करायला नको, कारण त्याच्या मुलांचं विधिलिखित काय आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं. आता बघा, कुरुक्षेत्राचं जे स्थान आहे तर वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातल्या ज्या देवी देवता आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे कुरुक्षेत्र जे स्थान आहे हे अत्यंत पूजनीय स्थान आहे. आणि म्हणून या स्थानाचा उल्लेख धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असा करण्यात आलेला आहे. तर अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध ठरवल्यामुळे युद्धाचा जो अंतिम निर्णय होणार आहे ना त्याच्या परिणामाने धृतराष्ट्र घाबरला होता. कारण धृतराष्ट्राला ह्याची 100% खात्री होती की माझी मुलं जी आहेत ना हे अनितीच्या मार्गाने जाणारी आहेत, किंबहुना मी सुद्धा त्यांना याच मार्गावर जाण्याचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे यांचा पराभव होणार ही एक भीती धृतराष्ट्राच्या मनात निर्माण झालेली होती. आणि त्याच्या विरुद्ध बघू आपण, अर्जुन आणि सर्व पांडुपुत्र हे स्वाभाविकतः जन्मतः सज्जन
आणि सद्गुणी होते. त्यामुळे त्याचा प्रभाव जो आहे या कुरुक्षेत्राचा, आणि हे धर्मक्षेत्र असं सांगण्यात आलेलं आहे, तर त्या क्षेत्राचा जो प्रभाव आहे ना, हा पांडवांच्या बाजूनी होणार हे धृतराष्ट्र जाणून होता, त्याला माहित होतं. आणि त्याचबरोबर हा जो त्याचा सचिव आहे संजय, हा व्यासदेवांचा शिष्य होता. आणि व्यासदेवांचा शिष्य असल्यामुळे त्याला एक असं विलक्षण सिद्धी त्याच्याकडे प्राप्त झालेली होती की तो धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये, म्हणजे त्याच्या रूम मध्ये बसून सुद्धा, कारण धृतराष्ट्र अंधारा होता, तर त्याला कोणीतरी सांगितलं तर कळणार की काय चाललंय. तर संजयकडे श्रीपाद व्यासदेवांच्या कृपेमुळे अशी सिद्धी संजयकडे होती. तो धृतराष्ट्रांच्या खुर्चीजवळ बसून कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर काय चाललंय हे तो पाहू शकत होता. आणि कोणाकोणाच्या मनात काय काय विचार आहेत हे सुद्धा तो जाणू शकत होता. तर याचसाठी धृतराष्ट्राने काय केलं, तर संजयकडे प्रश्न केला. अशा सगळ्या जमलेल्याने काय केलं रे, असा प्रश्न त्याने संजयला केला. आता आपण पाहूया धृतराष्ट्राचं अंतर्मन काय आहे. बघा, पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजे कौरव आणि पांडव हे दोघेही एकाच कुटुंबातील होते. पण या ठिकाणी धृतराष्ट्राचं जे अंतर्मन आहे ना, ते उघडं करून दाखवण्यात आलंय. आणि त्यांनी काय केलं, मुद्दामून आपल्या पुत्रांचा उल्लेख कुरु असा केला. वास्तविक कुरु म्हणजे कौरव आणि पांडव दोघेही, पण त्यांनी मुद्दामून असं स्पष्ट शब्द वापरला, मामकाहा आणि पांडवाश्चैव. तर माझ्या पुत्रांचा उल्लेख तो कुरु म्हणून करतो आणि पांडूच्या पुत्रांचा उल्लेख तो पांडुपुत्र असा करतो. पांडवाश्चैव म्हणजे ऑटोमॅटिकली त्याच्या हृदयात काय चाललंय हे आपल्या सगळ्यांना कळेल. त्यांनी वारसा हक्कातनं पांडवांना वगळलं आणि त्याची अशी इच्छा होती की हे संपूर्णच्या संपूर्ण राज्य केवळ माझ्या पुत्रांना मिळालं पाहिजे. यावरून धृतराष्ट्र आपल्या पुतण्यांशी म्हणजे पांडुपुत्रांशी काय प्रकारचा संबंध ठेवतोय हे आपल्या सगळ्यांना सहजपणे कळू शकेल. आता सुरुवातीला आपण चर्चा केली की कशा पद्धतीने धृतराष्ट्र, त्याच्या मनात काय चिंता उत्पन्न झालेली, त्याला काय वाटत होतं की कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलांनी तडजोड नाही करता कामा. तर या ठिकाणी भगवान कृष्णांचा रोल जो आहे किंवा भगवान कृष्णांची जी भूमिका आहे ती सुद्धा या श्लोकामध्ये स्पष्ट होते. आणि हे केवळ आणि केवळ आपल्याला जर भगवद्गीता आपण प्रमाणित आणि प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेमध्ये जर अभ्यास केली तरच हे कळू शकतं. अन्यथा आपल्याला हा गर्भितार्थ कळणार नाही. आणि तो गर्भितार्थ असा आहे, या ठिकाणी प्रभुपाद एक छान अॅनॉलॉजी किंवा उपमा देतात. भात शेती असते आणि भाताच्या झुडपाबरोबर किंवा ते जे उगवतं भाताचं रोप, त्याच्याबरोबर काही अनावश्यक तृण सुद्धा उगवतात. तर ती तृण जी असतात, ज्याला वीड्स म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, तर ती शेतातनं काढून टाकली पाहिजेत, कारण ती अनावश्यक आहेत. जर तृण माजलं तर मूळ रोप जे असतं त्याला पुरेशा प्रमाणात खत पाणी मिळत नाही, त्यामुळे त्याची वाढ होत नाही. म्हणून शेतकरी काय करतो, मुख्य रोप जे आहे किंवा मुख्य पीक जे आहे त्याच्या बरोबर बाजूला उगवलेलं जे तृण असतं ना, ते मुळासकट काढून फेकून देतो. त्याचप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण त्यांच्या उपस्थितीमध्ये कुरुक्षेत्रावर हे जे सगळं तृण माजलंय, म्हणजे 18 अक्षौहिणी सेनेपैकी 11 अक्षौहिणी सेना जी आहे ना,
हे सगळे तृणवत आहेत आणि धृतराष्ट्राच्या सर्व पुत्रांसहित या सर्वांचा समूळ नायनाट केला जाणार आहे आणि युधिष्ठिर सारख्या प्रमुख धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना भगवंत या पृथ्वीवर करणार आहेत. ही भगवंतांची भूमिका केवळ आपल्याला तेव्हाच समजू शकते जेव्हा आपण एका शुद्ध कृष्ण भक्ताकडनं भगवद्गीतेचं अध्ययन करतो. तर श्रील प्रभुपादांनी आपल्या सर्वांवर खूप मोठी कृपा केलेली आहे. तर धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र हे दोन शब्द ऐतिहासिक आणि त्यांचं वैदिक महत्वाबरोबर त्यांचं हे सुद्धा एक विशेष महत्व आहे. आपण आता पाहूया दुसरा श्लोक. तर ठरल्याप्रमाणे श्लोक तुम्ही वाचणार आहात. तर याचं शीर्षक असं आपल्याला देता येईल की दुर्योधन आचार्यांकडे का गेला. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे, संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैन्याची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला, द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांनी पुढील प्रमाणे बोलण्यासाठी प्रारंभ केला, असे या श्लोकाचा अर्थ आहे. राजा वचनम अब्रवीत. आता या ठिकाणी आपण पाहूया, मुद्दा एक महत्वाचा असा आहे की धृतराष्ट्र हा आंधळा होता. कोणकोणत्या दृष्टिकोनातनं? एक तो जन्मानी म्हणजे शारीरिक दृष्ट्याही आंधळा होता आणि आध्यात्मिक दृष्ट्याही तो आंधळाच होता. त्याला नक्की माहित होतं की आपली मुलं आहेत ना, ही सुद्धा आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत आंधळी आहेत आणि अशी आंधळी मुलं जन्मापासून पुण्यवान आणि सज्जन असणाऱ्या पांडवांच्या मुलांबरोबर लढणार आहेत आणि त्यांच्यामध्ये कधीच सलोखा होणार नाहीये. असं असून सुद्धा ही जी सत्तेसाठी संपत्तीसाठी जी हाव असते ना, मनुष्य त्याला कसा बळी पडतो याचं उदाहरण इथे आपल्याला मिळू शकतं. त्याचबरोबर जेव्हा पांडवांनी सैन्याची व्यूहरचना केली, आता पांडवांकडे फक्त 7 अक्षौहिणी सेना होती आणि त्यात सुद्धा कृष्णाची जी नारायणी सेना होती ना, जी अजेय होती, ती दुर्योधनाने आधीच मागून घेतलेली होती. त्यामुळे पांडवांकडे फक्त 7 अक्षौहिणी सेना होती आणि दुर्योधनाकडे 11 अक्षौहिणी सेना होती. पण एवढं असून सुद्धा पांडवांनी त्यांच्या सैन्याची जी रचना केली होती, तर ती रचना पाहिल्या पाहिल्या दुर्योधनाला खूप भीती उत्पन्न झाली त्याच्या मनामध्ये. त्यांनी पांडवांचं सैन्यबळ पाहिलं आणि तात्काळ तो त्यांचे जे सेनापती द्रोणाचार्य आहेत ना, त्यांच्याकडे गेला आणि त्यांना दाखवलं की बघा, ही वस्तुस्थिती आहे की कशा पद्धतीने पांडवांनी त्यांच्या सैन्याची रचना केलीये, माझ्या उरात धडकी भरलीये, तुम्ही सुद्धा पहा. आता या ठिकाणी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख केलेला आहे. वास्तविक तो राजा नाही आहे, वास्तविक राजा धृतराष्ट्र आहे. पण तरी सुद्धा त्यांनी बळेच हे पद स्वतःकडे बळकावून घेतलेलं होतं, कारण धृतराष्ट्र आंधळा होता. पण राजा म्हणून जरी त्याचा उल्लेख करण्यात आला असला तरी परिस्थिती मात्र गंभीर उद्भवली होती. म्हणून हे दृश्य आणि भगवान कृष्णाने एक मजेशीर गोष्ट केली. काय केली? तर मुद्दामून अर्जुनाचा जो दिव्य रथ आहे हा दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा केला आणि अर्जुनाने हा संपूर्ण दृश्य त्याला दिसावं यासाठी कृष्णाला विनंती केलेली होती. पण दुर्योधनाने तरी केली नव्हती, कारण दुर्योधन हा कौरवांच्या बाजूने लढत होता. पण जेव्हा पांडवांनी केलेली व्यूहरचना दुर्योधनाने पाहिली तेव्हा त्याच्या हृदयात धडकी भरली आणि म्हणून जरी तो राजा म्हणून स्वतःला म्हणून घेतोय तरीही त्याला त्याच्या सेनापतीकडे जावंच लागलं. का जावं लागलं? तर जेव्हा कठीण प्रसंग येतो ना,
तेव्हा हे जे मुत्सद्दी राजकारणी लोक असतात ना, ते कोणाकडेही जाऊन हात जोडण्यासाठी तयार होतात. कारण त्यांचं लक्ष एकच असतं, काहीही करू दे, मला जिंकायचंय. तर त्यामुळे हा दुर्योधन कसा राजकारणी होता याचं सुद्धा आपल्याला कल्पना येऊ शकते. पण त्यांनी जेव्हा पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना पाहिली, त्यामुळे बाहेरनं जरी तो राजा म्हणून द्रोणाचार्यांकडे गेला तरी त्याच्या मनातली भीती तो लपवू शकला नाही आणि त्यांनी सांगितलं, तव शिष्येण धीमता. बघा, हा, तर आणि या मुद्द्यात अजून एक त्याचा राजकारणी किंवा त्याची कुटील नीती आपल्याला कळून येते दुर्योधनाची. मुत्सद्दी होता, तो क्षत्रिय होता आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ द्रोणाचार्य हे ब्राह्मण होते, त्यांच्या कुळाचे ब्राह्मण होते आणि ते सेनापती सुद्धा होते. आणि असं असून सुद्धा एवढ्या मोठ्या व्यक्तींकडनं सुद्धा चुका कशा होऊ शकतात, तर द्रोणाचार्यांची चूक दाखवून देण्यासाठी सुद्धा तो त्यांच्याकडे गेला. का? तर ह्याची जी कुटील राजनीती आहे, ती राजनीती असं सांगते की या सैन्याची व्यूहरचना दृष्टद्युम्नाने केलेली होती आणि त्याचबरोबर सगळ्या पांडवांना सुद्धा हे मिलिटरी ट्रेनिंग जे आहे, हे ट्रेनिंग द्रोणाचार्यांनी दिलेलं होतं आणि द्रोणाचार्यांनी हे ट्रेनिंग देताना कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवलेली नव्हती. किंबहुना पांडव जे होते यांच्यावर द्रोणाचार्यांचं विशेष प्रेम होतं. आणि तर ही जी चूक झालेली आहे द्रोणाचार्यांच्या हातनं, आता द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूनी लढतायत, पण जेव्हा या दोन्हीही मुलांना, कौरव आणि पांडव यांना जेव्हा मिलिटरी ट्रेनिंग देण्यात आलं द्रोणाचार्यांकडनं, तर त्यावेळेस द्रोणाचार्यांनी कुठल्याही प्रकारे आडपडदा न ठेवता खुल्या हृदयाने दोघांच्याही बाजूंचे जे शिष्य होते त्या सर्वांना त्यांनी एकसारखं ट्रेनिंग दिलेलं होतं आणि ही द्रोणाचार्यांची झालेली चूक आहे हे दाखवण्यासाठी दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला. तर 3रा श्लोक ते 11व्या श्लोकापर्यंत आपण वाचा. वेगवेगळे रथी, महारथी, जयद्रथ, कृतवर्मा, शल्य यांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर दुर्योधन अजून एका गोष्टीचा उल्लेख करतो. तो म्हणतो, मदर्थे त्यक्त जीविताहा. बघा, मी किती महान माणूस आहे, किती महान मनुष्य आहे बेसिकली, की हे जयद्रथ, कृतवर्मा, शल्य यांच्यासारखे योद्धे माझ्यासाठी प्राणांची आहुती द्यायला सुद्धा तयार आहेत. म्हणजे थोडक्यात त्याला काय दाखवायचंय, मी कसा जिवंत राहीन आणि बाकीचे सर्व कसे मरतील यासाठी तो प्रयत्नशील आहे. इतरांचा जीव गेला तरी चालेल, पण माझा जीव वाचला पाहिजे, त्यासाठी तो कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. तर अशा पद्धतीने या 3ऱ्या श्लोकापासून ते 11व्या श्लोकापर्यंत दोन्ही सैन्यातील वीरांचं वर्णन आहे आणि दुर्योधनाची कुटील राजकारणी नीती कशी आहे हे आपल्याला समजू शकतं. त्यानंतर आपण पाहूया श्लोक क्रमांक 12 आणि 13. तर तो श्लोक अतिशय छान आहे, म्हणून मी म्हणायची इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली. तस्य संजन्नयन हर्षम कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. नंतर कुरु सैन्यातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांचे अग्रणी पितामह भीष्म यांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे त्यांचा शंख वाजवला. आणि जेव्हा पितामहांनी त्यांचा शंख वाजवला तेव्हा दुर्योधन आनंदित झाला. त्याला गॅरंटी वाटली की हा, माझ्या बाजूला
भीष्म पितामह आहेत आणि ते एकटे समर्थ आहेत समस्त पांडवांचा पराभव करण्यासाठी, म्हणून त्याला आनंद झाला. आणि त्यानंतर काय झालं की शंखनाद झाल्या झाल्या शंख, ढोल, भेरी, तुतारी, नगारे, रणशिंग अशी सगळी एकदम जोरदार वाजायला सुरुवात झाली आणि त्यांचा एकत्रित आवाज जो होता ना, तो अतिशय भयंकर होता. सशब्दस तुमुलो भवत. तर अशा पद्धतीने याचं वर्णन करण्यात आलंय. तर हे 2 श्लोक आपण पाहिले. यानंतर 14वा श्लोक ते 20वा श्लोक यामध्ये सांगण्यात आलंय पांडवांच्या विजयाची स्पष्ट चिन्ह. एकूण 9 चिन्ह आहेत. तर 9च्या 9 तुम्ही पाठ करा, कारण ही प्रचारासाठी अतिशय महत्वाची आहे. परीक्षेमध्ये कोणतीही 4 तुम्हाला विचारली जातील, तर तुम्ही कोणतीही 4 लिहू शकता जर 9च्या 9 तुम्हाला पाठ असतील तर. पहिला, विजय. पांडव का विजयी होणार आहेत हे सुरुवातीलाच कसं काय निकाल लागलेला आहे या युद्धाचा. तर मुख्य आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान श्रीकृष्ण वैयक्तिकरित्या पांडवांच्या बाजूनी रणांगणावर उपस्थित होते आणि त्यांनी अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलं होतं. कृष्णाचं एक नाव ऋषिकेश असंही आहे. म्हणजे काय, तर जे भक्तांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतात. ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते असं शास्त्रामध्ये एक श्लोक येतो. तर ऋषिकेश हे नाव आपल्याला असं दर्शवतं की भगवान कृष्ण स्वतः अर्जुनाच्या आणि इतर पांडवांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणार आहेत. हे पहिलं चिन्ह आहे आणि हे फार महत्वाचं चिन्ह आहे. आपण दुसरं चिन्ह पाहू. भाग्य देवतेची उपस्थिती. जिथे कुठे भगवान कृष्ण किंवा भगवान स्वतः उपस्थित असतात त्यांच्या बरोबर त्यांची नित्य सहचारिणी भाग्य देवता निश्चितपणे उपस्थित असते. भाग्य देवता आपल्या पतीशिवाय दुसरीकडे कुठेही राहू शकत नाही. त्यामुळे भाग्य देवता सुद्धा पांडवांच्या बाजूला उपस्थित आहे. म्हणजेच पांडवांचं भाग्य निश्चित आहे आणि कौरव सगळे दुर्भागी आहेत. त्यानंतर आपण पाहू जे आपण पहिल्या श्लोकात पाहिलं, स्थळाचं महत्व. कुरुक्षेत्र अतिशय पवित्र तीर्थस्थळ आहे आणि स्वभावतः पांडव सर्व पुण्यवान आहेत स्वभावाने. त्यामुळे निश्चितपणे या पवित्र तीर्थक्षेत्राचा प्रभाव स्वभावाने पुण्यवान असलेल्या पांडवांच्याच बाजूनी लागणार आहे. त्यानंतर पाहू जो मी प्रश्न तुम्हाला क्लोजबुक मध्ये दिला होता, हनुमानाची उपस्थिती. अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे त्या ध्वजावर आपण पाहू तर आपण जर हे भगवद्गीतेचं पहिलं चित्र पाहिलं तर या चित्रात हा इथे ध्वज दाखवण्यात आलेला आहे. तर तो तुम्ही पहा आणि तिथे तुम्हाला हनुमान दिसतील. तर हनुमान ते चित्र नाहीये, ते साक्षात तिथे उपस्थित आहेत आणि रणांगणावर कुरुक्षेत्राच्या उपस्थित असलेले सगळे सैनिक हनुमान जोरजोरात चित्कार करतायत ते ऐकतायत. हे महत्वाचं आहे. तर साक्षात हनुमान पांडवांच्या बाजूने उपस्थित आहेत. आणि मागच्या वेळेस हनुमानाने काय केलं होतं तर प्रभू रामचंद्रांच्या बरोबर ते उपस्थित होते आणि त्यांनी त्यांना विजय प्राप्त करून दिला होता. त्यामुळे आता तेच हनुमान अर्जुनाच्या रथावर सुद्धा उपस्थित आहे. त्यामुळे अर्जुन आणि पांडव 100% विजयी होणार. हे अजून एक स्पष्ट चिन्ह. त्याबरोबर पुढचं चिन्ह आपण पाहू जे 5वं चिन्ह आहे. भगवान विष्णूंच्या हातामध्ये दिव्य शंख आहे.
शंख, चक्र, गदा आणि पद्म या 4 गोष्टी विष्णू धारण करतात. आणि त्यांचा जो शंख आहे हा दिव्य शंख आहे आणि साक्षात भगवान कृष्णांनी तो धारण केलेला आहे. आणि त्याचबरोबर पुढे जाऊन या शंखांचं वर्णन सुद्धा होणार आहे. तर त्याच्यात आपण पाहू शकतो पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्त धनंजया अशा पद्धतीने सगळ्या पांडवांकडे कुठले कुठले वेगवेगळे शंख होते त्या सगळ्यांची नावं सुद्धा आपल्याला कळणार आहे. आणि हे सगळे शंख जे आहेत हे दिव्य शंख आहेत आणि ते विष्णूंचं चिन्ह आहे. हे अजून एक विजयाचं स्पष्ट चिन्ह आहे. त्याचबरोबर आपण पाहू 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये भीष्मदेवांनी आपला शंख वाजवला आणि सशब्दस तुमुलो भवत. जेव्हा पांडवांनी त्यांचे त्यांचे शंख वाजवले ते वाजवल्यानंतर जो आवाज उत्पन्न झाला त्यांनी दुर्योधनाचं हृदय विदीर्ण झालं आणि तो अतिशय भयभीत झाला. म्हणून त्याला धीर देण्यासाठी सिंहनादम विनद्योच्चैहि पितामह भीष्मांनी त्यांचा वैयक्तिक जो शंख होता तो वाजवला आणि सिंहगर्जनेप्रमाणे वाजवला. त्यामुळे दुर्योधनाला थोडासा धीर आला. त्यामुळे भीष्मदेवांचा शंख वाजवणं हे दुर्योधनाला दाखवून देत आहे की बघ पांडवांचे जे सगळे शंख आहेत ना हे दिव्य शंख आहेत आणि त्याच्यासमोर तुझा निभाव लागणार नाहीये. हे भीष्मदेवांना सूचित करायचं होतं. तर हे एक अजून लक्षण. त्यानंतर अर्जुनाचा जो रथ आहे हा साक्षात अग्निदेवानी दिलेला आहे आणि त्यांनी दिव्य रथ अग्निदेवानी स्वतःचा जो पर्सनल रथ आहे तो अर्जुनाला गिफ्ट मध्ये दिलेला आहे, बक्षीस मध्ये दिला, बहाल केला. आणि या रथाचं असं महत्व आहे ज्या ज्या दिशेला हा रथ जाणार त्या त्या दिशेला तो 100% विजयी होणार. त्याच्यात कुठलाही वाद नाही. तर हे एक चिन्ह आहे. आणि जेव्हा सर्वांनी आपापले शंख वाजवले तेव्हा कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर उपस्थित असलेल्या समस्त कौरवांची हृदय विदीर्ण झाली. पांडवांचे जे शंख होते सर्व दिव्य शंख होते आणि बाकीच्यांचे जे शंख होते ते सगळे सर्वसाधारण शंख होते. कौरवांनी सुद्धा शंख वाजवले, पांडवांनी सुद्धा शंख वाजवले, पण कौरवांच्या शंख वाजवण्याने पांडवांवर काहीही परिणाम झाला नाही. पण जेव्हा पांडवांनी आपले शंख वाजवले तेव्हा सर्व कौरव सैन्याचे जी हृदय होती ही विदीर्ण झाली. का तर समस्त पांडवांनी भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतलेला होता. हे त्याच्या मागचं रहस्य आहे. तर ही विजयाची स्पष्ट चिन्ह आपल्याला 14 ते 20 या श्लोकामध्ये मिळणार आहेत जी मी तुम्हाला सांगितली आहेत. तुम्ही हा लेसन ऐकता ऐकता सुद्धा ही चिन्ह लिहून घेऊ शकता. अन्यथा तुम्ही हे श्लोक उघडून ती चिन्ह आपापल्या परीक्षेसाठी स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. आता पुढे पाहू आपण श्लोक क्रमांक 21 ते 27. ह्याच्यात भगवान कृष्णांचं वर्णन. भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण एक विशेषण भगवंतांच्या नावाच्या मागे लावण्यात आलेलं आहे. ते विशेषण आहे भक्तवत्सल. कृष्ण जरी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण असले तरी त्यांच्या अहैतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करत होते. अर्जुनाला कृष्ण म्हणतात भक्तोसी मे सखा चेती रहस्य येतत उत्तमम. तर ते काय करत होते? साक्षात भगवंत आहेत. संपूर्ण क्रिएशन जे आहे मग आध्यात्मिक आणि भौतिक, एकपाद विभूती आणि त्रिपाद विभूती या समस्त क्रिएशनचे भगवंत एकमेव निर्माते आहेत. पण तरी सुद्धा ते आपल्या मित्राची सेवा करतात आणि ते आपल्या भक्तावरचं त्यांचं जे प्रेम आहे ना
त्या प्रेमामध्ये ते कधीही चुकत नाहीत किंवा कधी कमी पडत नाहीत. आपण कदाचित कमी पडतो एखाद्यावर प्रेम करण्यात, पण भगवंत कधीही त्यांच्या भक्तावर प्रेम करण्यात कधीही कमी पडत नाहीत. म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख अच्युत असा करण्यात आलेला आहे. तर सारथी या नात्याने भगवान कृष्णांना काय करावं लागणार आहे, तर अर्जुनाच्या आदेशांचं पालन करावं लागणार आहे. अर्जुन म्हणणार रथ इकडे न्या, रथ इकडे न्या, पण भगवान त्याच्यासाठी सुद्धा तयार आहे आणि त्यांनी कधीही संपूर्ण या युद्धामध्ये कधीही संकोच केला नाही. त्यासाठी सुद्धा त्यांना अच्युत म्हणून सुद्धा संबोधण्यात आलेलं आहे. आणि जरी त्यांनी आपल्या भक्ताचं सारथ्य स्वीकारलंय तरी त्यांच्या परमस्थानाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. का तर सर्व परिस्थितीत ते इंद्रियांचे स्वामी पूर्ण पुरुषोत्तम भगवान ऋषिकेश असा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर आपण पाहू की भगवान आणि त्यांचे जे सेवक म्हणजे त्यांचे जे भक्त यांच्यातला जो संबंध असतो ना, परस्पर संबंध, हा अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक किती जास्त भगवंतांची सेवा करू आणि त्यांना संतुष्ट करू यासाठी सदैव तत्पर असतो. आणि भगवंत सुद्धा सतत मी माझ्या भक्ताची कशी सेवा करू जेणेकरून तो संतुष्ट होईल अशी आध्यात्मिक चढाओढ किंवा प्रतिस्पर्धा, जी दिव्य प्रतिस्पर्धा आहे, या भौतिक जगतातल्यासारखी नाहीये, ही दिव्य स्पर्धा आहे आणि ही आध्यात्मिक स्पर्धा आहे. तर ही चढाओढ दोघांमध्ये लागलेली असते. कृष्ण म्हणतात माझ्या भक्ताला मी कसा संतुष्ट करू, सुदाम्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचबरोबर भक्त सुद्धा प्रयत्नशील असतो कशा पद्धतीने मी भगवंतांना संतुष्ट करू. आणि दोघेही कायम ही संधी पाहत असतात की कधी मला ही संधी प्राप्त होईल, मी भगवंतांची सेवा करीन. भगवंत म्हणतात कधी मला संधी प्राप्त होईल, मी माझ्या भक्ताची सेवा करीन. तर भगवंत इथे दाखवून देऊ इच्छित आहेत की स्वतः आदेश देण्याऐवजी ते त्यांच्या शुद्ध भक्तांच्या आदेशाखाली राहणं जास्त पसंत करतात. ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचं स्थान देतात. अर्जुनाला त्यांनी सेनापतीचं स्थान दिलं आणि स्वतः सारथी झाले, म्हणून भगवंतांचं एक नाव पार्थ सारथी असंही आहे. तर ह्याच्याने काय होतं, भगवंतांना त्यांच्या भक्तांकडनं आदेश स्वीकारण्यामध्ये अत्याधिक आनंद होतो. तर भगवंत हे स्वामी असल्यामुळे नैसर्गिकरित्या प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली आहे. त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. मत्ता परतरं नान्यत् किंचित् अस्ति धनंजय. पण जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देतोय आणि सर्व परिस्थितीमध्ये भगवान कृष्ण जरी अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो. हे उदाहरण प्रत्येक घरात आपण पाहू शकतो. लहान मुलगा असतो, तो वडिलांशी कधी कधी लुटुपुटीची लढाई खेळायला बाबांना सांगतो, बाबा मला तुमच्याशी लढाई करायची आहे. मग बाबा पण तयार होतात आणि मुलाबरोबर लुटुपुटीची लढाई खेळता खेळता बाबा खाली पडतात आणि मुलगा त्यांच्या छातीवर बसतो आणि त्यांना म्हणतो बघा मी तुम्हाला हरवलं, आणि वडील आनंदी होतात. का तर मुलाला आनंद झाला. तर अशा पद्धतीने या उपमेमधनं किंवा या अॅनॉलॉजीतनं आपण समजू शकतो की भगवंत भक्तांकडनं आज्ञा घेण्यासाठी सदैव उत्सुक असतात. कोणत्या? जे संपूर्णतया त्यांना शरणागत आलेले आहेत त्यांच्या. तर ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचं मन आणि इंद्रिय यांचे ते मार्गदर्शक असलेल्या नात्यामुळे भगवंतांना बरोबर अर्जुनाचा उद्देश काय आहे, त्याच्या मनात काय चाललंय हे त्यांना समजलं आणि त्यांनी बरोबर दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ नेऊन उभा केला. का तर सर्व जीवांचे परमात्मा हे भगवान श्रीकृष्ण आहे. ईश्वरा सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. अर्जुनाच्या मनात काय चाललंय हे भगवंत जाणू शकत होते. म्हणून या संदर्भात ऋषिकेश या शब्द प्रयोगावरनं आपल्याला कळून येतं
की त्यांना समस्त जीवात्म्यांच्या हृदयात काय चाललंय, त्यांच्या मनात काय चाललंय याची संपूर्ण कल्पना असते. तर अशा पद्धतीने कसे भगवान भक्तवत्सल आहेत याचं वर्णन या 21 ते 27 या श्लोकांमध्ये केलंय. आता आपण पाहूया महत्वाचे काही 28 ते 46. युद्ध का केलं नाही पाहिजे यासाठी अर्जुनाने उपस्थित केलेले विविध तर्क. वास्तविक अर्जुन बोलतोय कोणासमोर? तो पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांसमोर बोलतोय, कृष्णांसमोर बोलतोय. तर याच पद्धतीने या भौतिक जगतात आपण सुद्धा आपलं विहित कर्म न करण्यासाठी वेगवेगळे तर्क निर्माण करतो. तर भगवंत या सर्व तर्कांचं खंडन करणार आहेत अर्जुनाच्या. तर अर्जुन एक एक तर्क उपस्थित करेल आणि भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये त्याच्या तर्काचं खंडन करणार आहेत. तर त्याच्या संदर्भात एक टेबल आपण बनवायचंय. टेबल काय बनवायचंय ते मी तुम्हाला आता सांगतो कशा पद्धतीने बनवायचं ते. तर 4 कॉलम बनवायचे आणि 5 हॉरिझॉन्टल म्हणजे ओळी बनवायच्या. तर उभे 4 आणि आडवे 5. तर त्याच्यात लिहायला सुरुवात करायची. अनुक्रमांक अर्जुनाचे विविध तर्क, त्यानंतर कुठल्या श्लोकात तो तर्क उपस्थित करतो आणि कुठल्या श्लोकांमध्ये भगवंत अर्जुनाच्या श्लोकांचं खंडन करतात, तर्काचं खंडन करतात. पहिला तर्क करुणा. अर्जुनाच्या हृदयात करुणा किंवा भूतदया उत्पन्न झाली. 28, 29 आणि 30 या श्लोकामध्ये तो करुणेचं प्रदर्शन करतोय, खोटी करुणा. आणि भगवंत या खोट्या करुणेचं खंडन करताय. कुठल्या श्लोकांमध्ये? 2ऱ्या अध्यायाच्या 11वा श्लोक आणि 2ऱ्या अध्यायाचा 30वा श्लोक. याच्यामध्ये भगवान याचं खंडन करणार आहेत की कशा पद्धतीने तुझ्या हृदयात जी खोटी करुणा आहे ना, भूतदया, जी या शरीराशी संबंधित आहे, जे शरीर कधी टिकणार नाहीये. तर याबद्दल अर्जुनाने उपस्थित केलेल्या तर्काचं खंडन भगवंत करणार आहे. दुसरा तर्क अर्जुन उपस्थित करतो, माझ्या नातेवाईकांच्या उपस्थितीशिवाय मी आनंद कसा उपभोगू शकणार. आणि यासाठी तो 31, 32, 33, 34 आणि 35 हे श्लोक उपस्थित करतो आणि भगवंतांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. वास्तविकरित्या अर्जुन हा भगवंतांचा शुद्ध भक्त आहे, पण आपल्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी ही भगवद्गीता भगवंत आपल्यासाठी देत आहे. म्हणून सर्वसामान्य लोक कशा पद्धतीने विचार करू शकतात ह्याचं प्रातिनिधित्व आपल्यातर्फे अर्जुन करतोय या सर्व श्लोकांमध्ये. आणि कृष्ण त्याचं खंडन करणार आहे 2ऱ्या अध्यायातल्या 31 आणि 32व्या श्लोकामध्ये. हे नंबर आपण लक्षात ठेवायचे. तिसरा तर्क, पाप कर्माच्या प्रतिक्रियांची भीती. म्हणजे मी तर अहिंसावादी आहे, मी का दुसऱ्याला मारू? कारण ठार मारल्यानंतर त्याचं काहीतरी माझ्या हातनं पापकर्म घडणार आहे, मग त्याची प्रतिक्रिया मला येणार आहे. म्हणून तो काय करतोय, पापकर्मांच्या प्रतिक्रिया कशा उत्पन्न होतील आणि त्याची भीती माझ्या हृदयात कशी उत्पन्न झाली आहे यासाठी तो 36, 37 आणि 38 या श्लोकांचं वर्णन करतो. आणि भगवंत काय करतात, 2ऱ्या अध्यायाच्या 33, 34, 35, 36 आणि 37 या श्लोकांमध्ये त्याच्या सगळ्या भीतीचं किंवा पापकर्मांच्या प्रतिक्रियांचं खंडन भगवंत करून टाकतात. पाहू आपण. त्यानंतर तो अजून एक पॉइंट उपस्थित करतो, मुद्दा उपस्थित करतो, तर्क उपस्थित करतो. कुळाचाराचा नाश होईल यामुळे. आणि त्यासाठी तो 37 ते 43 या श्लोकांच्या आधारामध्ये कुळाचा विनाश कसा होतो याचं विज्ञान भगवंतांसमोर प्रस्तुत करतो. आणि या सगळ्या तथाकथित तर्कांचा भगवंत त्याचं खंडन करून टाकतात 2ऱ्या अध्यायाच्या 45 आणि 46 आणि 3ऱ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकामध्ये. आणि
त्यानंतर शेवटचा तर्क अनिर्णय. दुसऱ्या अध्यायाचा 6वा श्लोक. इथे अर्जुनाचा शेवटचा तर्क उपस्थित होतो. निर्णय घेण्याची क्षमताच माझी गेलेली आहे. मग त्यानंतर भगवंत या भगवद्गीतेचं वर्णन करायला सुरुवात करतात आणि त्याला ज्ञान द्यायला सुरुवात करतात. तर या ठिकाणी आपण काही काही मुद्दे जे अर्जुनाने उपस्थित केले त्याचे हायलाइट्स पाहू आपण. तर तो म्हणाला, कृष्णा, अरे अशा प्रकारे हे जे सगळे माझे नातेवाईक, माझे मित्र माझ्याशी युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेत ना, ते बघून काय झालंय, माझ्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि मुख कोरडं पडलंय. मुखंच परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. माझ्या संपूर्ण शरीराला थरकाप सुटलेला आहे, माझ्या अंगावर रोमांच उभारलेला आहे, माझ्या त्वचेचा दाह होतोय, माझं मुख कोरडं पडलंय. आता थोडा वेळ सुद्धा मला इथे उभं राहणं शक्य नाहीये. माझा स्वतःचाच विसर मला पडत चाललाय, माझं मन चक्रावून गेलंय. हे केशवा, हे कृष्णा, काहीतरी विपरीत घडणार आहे माझ्या हातनं. विपरीतानी असा शब्द तो वापरतो. तर असे हे तर्क तो उपस्थित करतोय बरं का, हे आपण पाहतोय. आणि या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातेवाईकांना ठार मारून त्यातनं कोणाचं आणि कसं कल्याण होणार आहे हे मला कळत नाहीये. काय कशा पद्धतीने कल्याण, हे युद्ध करून कोणाचं कल्याण होणार आहे? आणि माझ्याच नातेवाईकांना मी ठार मारणार आहे. आणि जर त्यांना मी ठार मारून टाकलं तर कृष्णा, त्यातनं जे मला विजय सुख प्राप्त होणार आहे का नाहीये, आणि जे राज्य मला प्राप्त होणार आहे, जर सगळे नातेवाईकच जर ठार मारले गेले तर मी कोणाबरोबर हा आनंद उपभोगू? असे विविध तर्क तो उपस्थित करतोय. आता बघा, तो अजून म्हणतोय, हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची, जीविताची इच्छा करावी, आता तेच माझे नातेवाईक सुद्धा या रणांगणावर सज्ज झालेत. मग या सगळ्याचा काय लाभ आहे? जेव्हा माझे गुरुजन, वडील, पुत्र, आजे म्हणजे आजोबा, माझे सगळे मामे, सासरे, नातवंड, मेहुणे, इतर सर्व नातलग सगळ्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करायला तयार आहेत. कारण युद्धात काय होणार आहे? मारले जाणार आहेत ते. आता त्याच्याने काय साध्य होणार आहे? आणि त्यांनी जरी मला मारलं तरी मी त्यांना मारण्याची इच्छा का करू? ही आहे खोटी करुणा. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर 3ही लोकांच्या राज्याच्या बदल्यात सुद्धा, म्हणजे हे आता हे युद्ध जे चालू आहे ते केवळ पृथ्वी साम्राज्य जे आहे, पृथ्वी ही कोणाच्या ताब्यात जाईल यासाठी आहे. पण तू जर मला 3ही लोकांचं साम्राज्य दिलंस ना, तरी सुद्धा मी लढण्यासाठी तयार नाहीये. कारण बदल्यामध्ये मी माझ्या नातेवाईकांची हत्या करतोय. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला कोणता आनंद प्राप्त होणार आहे? आणि या आततायी आक्रमकांना जरी आम्ही ठार मारलं तर आम्हाला पापच लागणार आहे. धृतराष्ट्राच्या पुत्रांना, माझ्या मित्रांना मारणं आपल्या हितासाठी मारणं योग्य नाही आहे. त्यामुळे आपला काय लाभ होणार आहे कृष्णा? हे माधव, आपल्याच नातेवाईकांची हत्या करून आम्ही कसे काय सुखी होऊ शकणार आहे? असं तो वेगवेगळे तर्क प्रस्तुत करतोय बरं का. हे जनार्दन असं सुद्धा म्हणतो, लोभानी हे सगळे प्रभावित झालेले लोक. तर आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्या मित्रांशी भांडण करण्यामध्ये त्यांना दोष दिसत जरी नसला तरी कुटुंबाचा नाश झाल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना सुद्धा तू आम्हाला या पापकृत्यांमध्ये का सहभागी व्हायला लावतोयस? का सांगतोयस आम्हाला युद्ध कर म्हणून? आणि तुला माहिती का कृष्णा, कुळाच्या नाशामुळे वंश परंपरा नष्ट होते. अर्जुन भगवंतांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण आपण हेच करत असतो. अर्जुन केवळ आपलं प्रतिनिधित्व करतोय. आपल्या छोट्याशा बुद्धिमत्तेवर आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना अकलेचे धडे देण्याचा प्रयत्न करत असतो. हे इथे दिसतंय. कृष्णा,
कुळाच्या नाशाने काय होतं माहिती का? वंश परंपरा नष्ट होते. त्यामुळे सगळे कुटुंबातले मेंबर जे आहेत ना अधर्मी होतात, नास्तिक होतात. माहिती का तुला हे? असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि या पुढे जाऊन जेव्हा कुळामध्ये अधर्माचं प्राबल्य माजेल ना, तेव्हा सर्वात पहिले कुळातील स्त्रिया दूषित होतील. हां. आणि त्या दूषित झाल्या तर काय होईल? स्त्री जातीचं पतन होईल. आणि त्यामुळे हे वृष्णीवंशजा अनावश्यक संतती निर्माण होईल, ज्याला वर्णसंकर म्हणतात. हं? या अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळपरंपरा नष्ट करण्यासाठी निश्चित अशी नरकमय परिस्थिती निर्माण होणार. आणि अशा भ्रष्ट कुळातल्या पूर्वांच्या जे पूर्वज आहेत त्यांचं निश्चितपणे पतन होणार. कारण पतन झालेल्या कुळात अन्नदान किंवा पिंडदान किंवा तर्पण जल तर्पण करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे थांबणार. आणि वंश परंपरा नष्ट करणाऱ्या अशा प्रकारे अनावश्यक संतती जी निर्माण होणार आहे ही सगळी संतती दुष्ट आणि राक्षसी असेल. त्यामुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त होणार आहेत. हे प्रजापालका कृष्णा, गुरु शिष्य परंपरेत मी असं ऐकलंय की कुलपरंपरेचा विध्वंस करणारे नरकात जातात. मग तू का आम्हाला या युद्धात गुंतवतोयस? अशा पद्धतीने अर्जुन काय करतोय? तर भगवंतांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय. अरे रे रे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालोय. किती चमत्कारिक आहे हे. राज्यसुख भोगण्याच्या इच्छेने किंवा लोभाने आम्ही आमच्या नातलवाल्यांना मारण्यास तयार झालोय रे. शस्त्रधारी धृतराष्ट्र पुत्र जे आहेत ना सगळे, दुर्योधन, दुःशासन आणि बाकी सगळे 100 कौरव, मी काय करतो? माझी सगळी शस्त्र टाकून देतो आणि या धृतराष्ट्राच्या पुत्रांनी आम्हाला ठार मारलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी माझी सगळी शस्त्र टाकून देतो, मी युद्ध करणार नाही आणि तेच माझ्यासाठी चांगलं राहील. अशा पद्धतीने अर्जुनाने विविध तर्क उपस्थित केले. आणि भगवंतांनी या सगळ्या तर्कांचं खंडन कसं केलं हे मी मगाच्या टेबलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते टेबल तुम्ही बनवायचं आहे. आणि बनवल्यानंतर तुम्ही काय करायचं? तुमचे जे ग्रुप कोऑर्डिनेटर आहे त्या ग्रुप कोऑर्डिनेटरला तुम्ही हे टेबल बनवलेलं पाठवून द्या. त्याचा फोटो काढून पाठवलं, व्हॉट्सअप केलं तरी चालेल, पण प्रत्येकाने हे करावं अशी माझी इच्छा आहे. तर त्याचबरोबर मी तुम्हाला काही होमवर्क देणार आहे. तो होमवर्क आहे तो सुद्धा तुम्ही, माझी खात्री आहे तो तुम्ही निश्चितपणे कराल. शाळेत जसं करत होता तसं तुम्ही पुन्हा करणार नाही. होमवर्क टाळण्याचा प्रयत्न, कारण हा तुम्हाला घरी बसून करायचा आहे, पुस्तक उघडून करायचं आहे, भगवद्गीता उघडून त्याचा अभ्यास करायचा आहे. तर पहिला प्रश्न, भगवद्गीतेचा अभ्यास कसा केला पाहिजे? प्रश्न 2, दुर्योधनाची कुटील राजकारणी नीती काय आहे? प्रश्न क्रमांक 3, या संपूर्ण अध्यायामध्ये कृष्णाची कोणती कोणती विविध नावं आली आहेत आणि त्या नावांचा अर्थ? प्रश्न क्रमांक 4, पांडवांच्या विजयाची स्पष्ट चिन्ह. प्रश्न क्रमांक 5, दोन्ही सैन्याच्या बरोबर मध्ये भगवंतानी रथ का उभा केला, त्याचं काय कारण किंवा त्याची काय कारण आहे? प्रश्न क्रमांक 6, भक्तवत्सल श्रीकृष्ण, त्यांचे कोणते कोणते गुण इथे वर्णन करण्यात आलेले. प्रश्न क्रमांक 7, गुडाकेश या शब्दाचा विस्तृत अर्थ काय आहे? प्रश्न क्रमांक 8, खोटी करुणा याचं विस्तृत विवरण तुम्ही करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रभुपादांची तात्पर्य वाचायची आहे, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 9, कुळाचा नाश कसा कसा होत जातो याच्या स्टेप्स तुम्ही लिहून काढायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 10, अनावश्यक संतती कशी निर्माण होते, हाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचंय. आणि शेवटचा 11वा प्रश्न, कृष्ण भावनेमध्ये स्त्रियांचं स्थान काय आहे हे शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही सिद्ध करून दाखवायचंय, किंवा ते स्थान काय आहे हे तुम्ही लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने 11 प्रश्न तुम्हाला मी दिलेले आहेत.
त्याचबरोबर हा संपूर्ण अध्याय आपला पूर्ण होत आहे. तर धन्यवाद. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेत हे ऐकून घेतलं आणि मला सहन केलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण.